मग म्हणे तुझं समाधान झालं का? तुझं समाधान झालं का? हो म्हटलं, एका प्रश्नाला झालं, एका याला नाही झालं जरा. मग म्हणे ठीक आहे, पण तुला काही अडलं तर विचारत जा. म्हटलं ठीक आहे. मग मी तेच आज आमची कामवाली बाई आली. ती जरा हे म्हणजे आता कामवाल्यांचं ते त्यांचं पटापट पटापट आवरून जाण्याच्या मागे मी बोलणार पण परत थांबली. नाही म्हटलं मला बोलायचं नाहीये. मी स्वतःला कंट्रोल केलं आणि नाही बोलायचं असं मग ठरवलं होतं. शक्यतोवर प्रयत्न करते मी की नाही बोलायचं. जेणेकरून वेगळ्या भाषेत सांगायचा प्रयत्न करते. तुम्ही असंच करतात असं सांगण्यापेक्षा असं करून घ्या असं सांगायचा प्रयत्न करते. कोण बदलवायचं आपल्याला. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. तक्रार करण्यामध्ये आपला दृष्टिकोन काय आहे, म्हणजे ज्याच्याने आपल्याला दुःख उदासी होत असेल तर ती तक्रार तिथे त्याला दृष्टिकोन बदलवणे करायचं आहे. तर आज आपल्याला ते समजेल की आपला दृष्टिकोन कसा बदलायचा, कारण आपण जे बोलतो तो आपला आरसा आहे, हे आपल्याला स्पष्ट झालंय, है ना. मी तर म्हटली की आज मला आरसामध्ये खूप हात दुखतोय, मला आज नाही करायचं, मला नाही करायचं. माझी मुलगी पण म्हणे कंटाळा नको करू, जा तू. माझे मिस्टर म्हणे आज तुझी परीक्षा आहे. क्या आता बात. जेव्हा परीक्षेला जातो आपण तेव्हा आपल्याला त्रास होत असला तरी तुला जायचंच असतं परीक्षेला. तर आज तुझी परीक्षा आहे, तू पास होते की नापास होते तुझ्यावरती आहे. बढिया बढिया. तर खरंच जे अभ्यास करतील आणि त्यांना ज्यांना पाहिजे ना सर्टिफिकेट मी देईल तुम्हाला, बिलकुल तुमचं तक्रारमुक्त मन आहे म्हणून. पण ऍक्च्युली सर्टिफिकेटने काही फरक नाही पडत, काही कुठे तुम्हाला नोकरी किंवा काही हे मिळणार नाहीये. हे आपल्या मनाच्या सॅटिस्फॅक्शन साठी की चला प्रज्ञा करुणाकडनं तुम्हाला हा एक 4 दिवसाचा कोर्स कम्प्लीट केला, तुम्हाला म्हणजे पाहिजे सर्टिफिकेट तर सर्टिफिकेट देते, काही प्रश्न नाही. नाही नाही, तू तुझ्या आजारपणापासून म्हणजे तुझं दुखणं त्याच्यासाठी तू तुझा कोर्स बंद करशील का? तुझे तुझ्या मनावर विजय मिळवला म्हणजे तू एक्झॅक्टली. कोर्स करशील, म्हणजे आजचा क्लास करशील, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे हा. आज तुझी परीक्षा एक्झॅक्टली, मी मला तेच बोलायचं आहे, तेच बोलायचंय, म्हणजे आपल्याला कारणांच्या पलीकडे जायचंय, परे जायचंय. कारण आहेतच. मी असं नाही म्हणत आहे की हे असत्य आहे किंवा खोटं बोलताय तुम्ही किंवा काहीतरी दिखावा करताय, बिलकुल नाही, बिलकुल बरोबर आहे की तुम्हाला बरं नाही आहे, हे आहे ते आहे, पण त्याच्याही परे जाऊ शकतो आपण. तर इथेच आपली तक्रार संपते. हा एक कारणाच्या परे जाणं हे खूप जबरदस्त आहे. तर खूपच छान सोडाली, डिसिजनाचं एकदम परफेक्ट झालंय. आज पहा नक्की काय बदलतं अजून. ठीक आहे. चला अजून. येस बालाजी, बोलायचंय तुम्हाला? अनम्यूट करून बोला. नाही मॅडम, नंतर बोलेल मी. चला ओके ओके. आणि आज आपल्या सोबत डॉक्टर दीपक केळकर सायक्रेटिस्ट आहेत अकोल्याचे, आणि एवढी एवढी पर्सनॅलिटी आज आपल्यासोबत आहे, तर आपण त्यांचं स्वागत करूया. येस सर, स्वागत आहे सर आपलं. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद तुम्ही बोलवलं त्याबद्दल. आणि आणि तुमच्यासारख्या सर्व शिकणाऱ्या म्हणजे लर्निंग वाल्या लोकांबरोबर राहायला आवडतं. थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग अँड फॉर जॉईनिंग. थँक्यू. थँक्यू सर. तर मला तर तुमचं बोलायचं आहे, कारण दीपक केळकर सर हे माझे कोच आहेत. म्हणजे तुम्ही बरेचदा असं बोलताय, तुम्ही खूप छान बोलताय, कसं शिकताय, कुठून शिकताय, तर सुरुवात माझी सरांपासूनच झाली. की एक आम्ही एका कोर्समध्ये होतं, तिथे सर कोच होते. तर त्या पद्धतीने त्यांचं शिकवण होतं किंवा जीवनावरच्या विषयांवर डायरेक्ट टच होतं. तर तेव्हा मी तर इतकी अनभिज्ञ होती ह्या सगळ्या गोष्टीपासून, की मला कोणी काही प्रश्न विचारला तरी वाईट वाटायचं की असं कसं होतात, असं कसं बोलतात आहे. पण आज समजतं, शिकलो तर किती 8-10 वर्षापूर्वी, पण ते आजही काम करून राहिलं आतमध्ये, अंतर्मनामध्ये. तर हे कोर्सेस आपल्या जीवनाचे असेच असतात. तर त्यामुळे आज जरी तुम्हाला असं वाटत असेल की काय आहे, हे तर आपल्याला माहिती आहे किंवा हे तर सोपं आहे किंवा असं केल्याने थोडी होतं, असं बोलल्याने थोडी होतं, पण जेव्हा हळूहळू हळूहळू आपल्या जीवनामध्ये आपण त्या गोष्टी आणायला लागतो, मध्ये कसं जीवन बदलतं हे आपल्याला समजत नाही. आणि त्या हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीकडे आपण जायला लागतो, आणि ते हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीकडे जाणं म्हणजेच रेकीचा बेस तयार करणं. तर रेकी म्हणजे काही जादूटोणा किंवा काही अंधश्रद्धा नाही आहे, तर ही रियालिटी आहे, हे सायन्स आहे. तर आपले विचारच आपल्याला काम करतात. तर फक्त त्याला एक मंत्र म्हणा किंवा एक वे दिलेला आहे, बस एवढंच त्याच्यात आहे. तर ते जाणून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे.
तर खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. तुम्हाला बोलायचंय काही? वेलकम. बोलायचंय काही? नाही, काही काही असं वाटलं तर तुम्ही सांगा, म्हणजे कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. म्हणजे काही कोणाला तर प्रश्न आपण विचारायचा आहे किंवा शेवटी काही. बोलूया मग. आता आजचा हम्म. विषय मी कंप्लीट करून टाकते, बरोबर है आहे. ना? चालतं. तर मग तुम्हाला त्याच्यावर काय वाटतं ते बिलकुल हो हो. तुम्ही पण तुमचं बिलकुल बिलकुल. रिप्लाय द्या. ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे. थँक्यू. तर चला, आज आपण आपलं सुरुवात करूया. कालपर्यंत आपण म्हणजे आपली नजर बदलवा, आपला दृष्टिकोन बदलवा, असं मी सांगितलं होतं, हा ना? आज आपल्याला काय बघायचंय? आज आपल्याला म्हणजे आपली नजर कशी ठेवायची आहे? तर आनंदी नजर ठेवायची. आपल्याला ते मी म्हटलं होतं की नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बघा, की कितीही हारलेल्या पोझिशन मध्ये असेल तरी पण त्याला बदलवून बघण्याचे दृष्टिकोन बघायचा म्हणजे प्रयत्न करा आणि समजून घ्या. आज त्याच याला आनंदी नजरेने बघायचं आपल्याला. जेव्हा नजर आपली आनंद म्हणजे आतून एक पॉझिटिव्हनेस असेल, तर तुम्हाला काय दिसतं समोर? एक पडकं वास्तू दिसतं की एक महाल दिसतो, हे तुम्हाला समजेल. तर एक मी अशी स्टोरी अशी सांगते. ह्या सगळ्या माझ्या गोष्टी स्टोरीज रूपाने असतात, त्याच्यातून आपल्याला शिकायचं असते. की एका गावामध्ये एक प्रथा असते की मुलगा 2-2.5 वर्ष झालं की एक खास काहीतरी असं विधी, जसं आपण म्हणतो ना, जे कसं आपलं नामकरण विधी किंवा असं काही वेगवेगळ्या विधी असतात आपल्या याच्याने कल्चरप्रमाणे. तसं त्या गावामध्ये एक कल्चर असतं, एक विधी असते की 2-2.5 वर्ष झालं की एक खास काहीतरी करून असं लाल रंगाचा एक चष्मा त्याला लावला जात असे. आणि तो चष्मा असा की तो फिट राहतो बिलकुल डोळ्यांमध्ये, तो काढता येत नाही असं व्यवस्थित. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याला सगळं जग जग लाल रंगाचं दिसतं, कारण तो चष्मा आहे लाल रंगाचा. अशा प्रकारे सगळेच गावातले लोक लाल रंगाचा चष्मा लावत होते, कारण ती त्यांची पद्धतच होती. आणि हा साधारण चष्मा नव्हता, तो एका विशिष्ट लाकडाच्या फ्रेमनी बनवला जात होता आणि तो फिट केला जात होता. तो म्हणजे असा आपल्यासारखा काढून ठेवल्यासारखा चष्मा नव्हता. ही एक स्टोरी आहे, हा. मी स्टोरीज रूपाने सांगते, काल्पनिक स्टोरी असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. तर ही फ्रेम, लाकडाची फ्रेम, त्या झाडाच्या लाकडाची फ्रेम तुमच्या डोळ्यांवर म्हणजे ते लोक जसा बाळ 2-2.5 वर्ष झालं की फिट करत होतं. आणि तो चष्मा कधी पडत नव्हता. पण एक, हा, एक मिनिट, सगळ्यांनी आपलं म्यूट करून ठेवा. मी तुम्हाला एकदा परत म्यूट करून ठेवते, म्हणजे आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. ठीक आहे. हा. ज्यांनाही बोलायचं असेल त्यांनी हँड रेस करून आपण म्हणजे बोलू शकतो, आणि शेवटी आपण प्रश्न उत्तराचा भाग घेतोच. ठीक आहे. तर काय झालं की एकदा काय होतं की त्या मुलाचा चष्मा कधी खेळता खेळता तो थोडासा असा वर होतो आणि खाली होतो, म्हणजे असा झटकतो वरती येतो. त्या एका क्षणामध्ये त्याला त्या चष्म्यामधून बाहेर काहीतरी वेगळंच दिसायला लागतं. आणि तो एकदम आश्चर्यचकित होत होतो की अरे काहीतरी वेगळं दिसतो, म्हणजे 10-12 वर्षाचा मुलगा असतो. की अरे त्या एका क्षणामध्ये त्याला बाहेरचं रूप वेगळं दिसतं, म्हणजे चष्म्यातलं लाल रूप नाही, तर आता काहीतरी सत्य रूप दिसायला लागतं त्याला ऍक्च्युली ते. पण त्याला ते आश्चर्य वाटतं की कारण त्याने सत्य रूप कधी पाहिलंच नाही या जगात. पण तो वेगवेगळा त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू होऊन जातो, शोधणं त्याचं चालू होतं. त्याचं सगळं म्हणजे त्या बेसचं जगच त्याचं बदलून जातं की काय झालंय. थोडंसं म्हणजे थोड्या वेळात तो चष्मा हल्ला, मग त्याला वेगळं काय दिसायला लागलं, काय असं व्हायला लागलं. काय होतं त्याच वेळेस एक फकीर त्या गावामध्ये येत असतो. पण त्या फकीराला तो फकीर म्हणजे चष्मा घालत नाही, कारण त्याला समजतं, त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला, सत्य त्याला माहिती असते. चष्मा घालायची गरज नाही. त्याला वाटतं की जे डोळ्याने दिसतं ते सत्य आहे. हे चष्मा लावून म्हणजे भ्रमित आहेत हे सगळे लोक. पण होतं काय, गावातले लोक त्यालाच वेड्यामध्ये काढतात आणि त्याला गावाच्या बाहेर काढतात. कारण त्यांना वाटतं की आपल्या मुलांना वर म्हणजे हा वेगळा काहीतरी परिणाम, हा फकीर आहे, वेडा फकीर म्हणतात त्याला. पण तो बिचारा लाल रंगाचे कपडे घालायचा आणि तो, आणि पण मात्र चष्मा लावत नव्हता. लाल म्हणजे भगवे कलरचे कपडे वगैरे अशा टाईपचे असतात ना, तसे घालून तो फिरत होता. शेवटी याला, हा जो मुलगा असतो याला थोडस असं झटक्याने दिसतं एका क्षणामध्ये. तो त्या फकीराकडे जातो. तर तो फकीर पडला म्हणजे त्या एका पडक्या इमारतीमध्ये राहतो असं त्याला दिसतं. पण हा त्याला भेटायला जातो आणि खूप आश्चर्यचकित त्याला येतो आणि त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की तुम्ही कपडे का नाही घालत. तर फकीर म्हणतो, अरे कपडे, पहिल्यांदा प्रथम म्हणजे आपण कपडे घालतो
नंतर कपडेच आपल्याला घालतात. हा मुलाला प्रश्नाचं उत्तर काही समजत नाही की कपडे आपण घालतो नंतर कपडेच आपल्याला घालतात. हा कोड त्या फकीराचा त्याला समजत नाही. मग तो दुसरा विचारतो, दुसरा प्रश्न की तुमचे डोळे लाल का बरं आहेत? हा छोटा मुलगा त्याला म्हणजे विचारतो, तुमचे डोळे का बरं लाल लाल आहेत? तर तो फकीर हसत म्हणतो, कारण तुझ्या डोळ्यात लालिमा आहे. तुझ्या डोळ्यामध्ये लालिमा आहे म्हणून माझे डोळे तुला लाल दिसतात. याचंही उत्तर समजत नाही त्या मुलाला. तिसरा प्रश्न विचारतो की तुम्ही ह्या पडक्या इमारतीत का बरं राहता? चांगलं महाल म्हणजे चांगल्या याच्यामध्ये का नाही राहत? तो फकीर म्हणतो की ही पडकी इमारत नाहीये रे राजा, हे महाल आहे. पण आता ह्या फकीराचं हे विचित्र आणि अतार्किक असं उत्तर तो मुलगा ऐकतो आणि त्याला मोठा असे डोकंच चक्र होते की त्याला मग खात्री होते की हा फकीर म्हणजे हा फकीर म्हणजे खोडा नाही तर चांगलाच वेड आहे, ठार वेड आहे. पण मात्र माहिती नाही काय असं असतं, त्याला पुन्हा पुन्हा भेटायची त्याला इच्छा निर्माण होत असते. आणि एकदा काय होतं की बऱ्याच दिवसांनी तो मुलगा त्या फकीराला भेटायला जातो आणि परत त्या फकीराला म्हणतो की तुम्ही जे आतापर्यंत सांगितलं मी खूप विचार करतोय पण माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे. की तुम्ही मला म्हणता की आपण म्हणजे थंडीपासून बचाव करण्यासाठी कपडे घालतो, पण तुम्ही म्हणता की कपडे आपल्याला घालतात असं कसं? तर मग फकीर म्हणतो की अच्छा मला सांग, कपडे घातल्यावर ही थंडी कमी झाली का? त्याचा विचार कसा असतो, हे कपडे घातल्यावर ही थंडी कमी झाली का? नाही. कपडे मी घालते, वातावरण तसंच आहे, तो थोडी बदलणार आहे. मग परत म्हणतो की हो हे खरं आहे. मग आता त्या मुलाला थोडंसं त्या फकीराच्या बोलण्यात काही अर्थ वाटायला लागतं. आणि मग तो आता त्याच्यानंतर तो वारंवार त्या फकीराला जातो, भेटत राहतो, त्याला काहीतरी समजायला लागतं हळूहळू त्या फकीराचं बोलणं. आणि मग आता त्याला आपल्या चष्म्याबद्दल शंका यायला लागते. आणि मग तो विचार करतो की हा फकीर मला वारंवार दृष्टिकोन बदलवण्यासाठी सांगत आहे, म्हणजे याचा अर्थ म्हणजे काय? म्हणतो की माझा दृष्टिकोनच मुळात म्हणजे चुकीचा आहे असं त्याला म्हणायचं आहे. आणि मग त्या छोट्या मुलाला आपल्या चष्म्याबद्दल शंका येते आणि तो एकदा तो चष्मा काढून बघतो. स्वतःने आता मुद्दाहून काढून बघतो. काढायचं नाही असं त्यांचे संस्कार असतात त्याच्या गावामध्ये. एकदा चष्मा लावला तर तो काढायचा नाही. पण ह्या फकीराच्या सानिध्यात राहून तो चष्मा काढायला बघतो. बघतो तर काय सगळं जग त्याला स्वच्छ दिसायला लागते. तो फकीराला विचारतो तुम्ही कपडे का नाही घालत? पण आता चष्मा काढून बघतो तो लाल रंगाचे कपडे घातलेले आहेत फकीराने. कारण हा लाल रंगाच्या चष्म्याने बघतो, तो लाल रंग लालच दिसतो. त्यामुळे त्याला वाटते त्याने कपडेच नाही घातलेले. म्हणजे त्याचे आणि मग त्याचे डोळे पण लाल नसून त्या लाल रंगाच्या चष्म्यामुळे त्याचे डोळे त्याला लाल दिसत होते. म्हणजे डोळ्यात दोष कोणाच्या होत्या? आपल्याच डोळ्यात दोष होता, कारण आपणच लाल रंगाच्या चष्म्याने बघत होतो. तर त्याला हे सर्व समजायला लागलं की आता म्हणजे त्या फकीराने जे उत्तर दिले होते ते म्हणजे आता त्याच्यातलं सत्य आपल्याला समजायला लागतं. म्हणजे त्या मुलाला समजायला लागतं म्हणजे एकंदरीत काय आहे त्या काल्पनिक गोष्टीमध्ये फकीराने जे उत्तर दिलं होतं की कपडे आपल्याला आपण घालतो, पण एक दिवस असा असतो की हे कपडेच आपल्याला घालतात. म्हणजेच हे कपडे म्हणजे काय तर हे आपलं शरीर आहे. ह्या शरीराला आपण पहिल्यांदा धारण करतो, ह्या धर्तीवर आलो तर ह्या रूपात येतो तर त्याच्यानंतर हे शरीरच आपल्याला धारण करतं. म्हणजे आपणच स्वतःला शरीरच समजून जगत असतो की माझं शरीर असं, माझं असं, मी तसं, मी तसं. आणि हा इतरांनाही आपण ते शरीरच समजतो. पण ऍक्च्युली त्या शरीराच्या मागे मनाच्या मागे एक अंतरात्मा म्हणजे आपल्या आतमध्ये आणखी एक अंतरात्मा म्हणजे त्या शरीराच्या आत्मा म्हणजे काय म्हणतो आपण सबकॉन्शियस माइंडच्याही पलीकडे. सबकॉन्शियस माइंड म्हणजे सवयी करतो आपण, माइंड प्रोग्रामिंग आहे. पण त्याच्याही पलीकडे बियॉन्ड युअर सबकॉन्शियस माइंड एक अंतरात्मा असतो, आतलं मन असतं, जो आपल्याला नेहमी गाईड करत असतो, सतत सांगत असतो. आणि ऍक्च्युली त्याला म्हणजे ना मन आहे ना शरीर आहे, तुम्ही काहीच नाही आहे. हा शरीर रूपी म्हणजे शरीर रूपी एका कपड्याच्या माध्यमातून आपण इथे सगळं खेळ खेळत आहोत. तर अशा पद्धतीने त्याला हळूहळू ते सगळं समजायला लागतं. आणि मग त्याला जेव्हा त्याचा चष्मा काढतो तर तो बघतो तर त्याची पडकी इमारत ही पडकी इमारत नसते, तर तो एक महाल असतो. पण त्या महालामध्ये इतकं छान रेड कलरने सजवलेलं असतं आणि त्या लाल रंगातून तो लाल रंग मायनस झाल्यासारखा असतो आणि त्याला वाटतं काहीतरी पडकी इमारत आहे. पण ते पडकं नाही तर ते सुंदर लाल रंगाचं महाल असतं ते.
जेव्हा त्याच्या डोळ्यावरून तो चष्मा काढतो. तर असंच आपण आपल्या लाईफमध्ये चष्मा लावत असतो. आता हे जे मी काल्पनिक पात्र ज्या गोष्टी मला सांगितलं तर ते म्हणजे गाव म्हणजे आपला संसार आहे. तो लाल चष्मा म्हणजे एक दुःखी दृष्टिकोन. कारण आपण तो दृष्टिकोन दुःखीच लावलेला आहे. की दुःखच आहे याच्यातून कोणीतरी आपल्याला म्हणजे जरा तक्रार केली आपण आपल्याबद्दल किंवा कोणी असं तर तो दुःखी दृष्टिकोन बनतो. तो छोटा मुलगा म्हणजे आपण शोध घेणारे आहोत. जसं आज तुम्ही प्रेझेंट आलेले आहे तिथे तुम्हाला एक वाटतंय काय आहे असं शिकवणार म्हणजे शोध घेणं चालू आहे. तो वेडा फकीर म्हणजे आत्मसाक्षात्कार एक गुरु की ज्याला स्वतःला समजलंय की मी कोण आहे, मी कशासाठी या धर्तीवर आलेली आहे, माझा काय उद्देश आहे, पर्पज काय आहे. आणि मला माझं समजलं मी दुसऱ्यांना सांगते म्हणजे तो वेडा फकीर म्हणजे आत्मसाक्षात्कार गुरु असतो. है ना. आणि डोळ्यातला लालिमा किंवा जो केस म्हणतो आपण त्याला म्हणजे तुमचा चुकीचा विचार किंवा तक्रारखोर विचार. आणि कपडा कपडा म्हणजे शरीर आहे. आणि भग्न वास्तू म्हणजे जे तुटलेलं त्याला वास्तू दिसतं तर तो भग्न वास्तू नसतो, तो तो महाल असतो. म्हणजे तुमच्या आधीची अवस्था कशी असते भग्न म्हणजे काही गोष्टी तुम्हाला समजतात काही गोष्टी नाही तर काही गोष्टी म्हणजे नाही समजतात ते आरोप लावतो दुसऱ्यांना दोष देतो बाहेरचं बघतो पण आतलं सत्य दिसत नाही. तर मग त्याला महाल दिसतो जेव्हा चष्मा काढून बघतो तर ते म्हणजे आत्मशोधानंतरची अवस्था येते म्हणजे आत्मशोध झाला तुम्हाला त्याच्यानंतर तुमच्या लाईफमध्ये दुःख येऊ शकत नाही. आणि तुम्हाला समजलेलं आहे आता तुम्ही तो चष्मा काढलेला आहे आणि सगळं समजलेलं आहे. तर लाल चष्म्यामुळे सगळं काही वेगळं दिसत होतं. पण जसं आपण हा चष्मा काढला हळूहळू जागृती झाल्यानंतर माणसाला सारं काही दिसायला लागतं. तर ज्या इतरांच्या चुका त्याला खटकत होत्या आता त्याच स्वतःच्या तक्रारखोर म्हणजे दृष्टिकोनामुळे होत्या हे समजायला लागतं. आणि जेव्हा आपला हा तक्रारखोर दृष्टिकोन असतो हा बदलला की सगळं साफ आणि स्वच्छ दिसायला लागतं. पण ते साफ आणि स्वच्छ दिसण्यासाठी काय करायचं आहे प्रथम स्वतः खुश व्हायचं आहे हे गरजेचं आहे. तुम्ही स्वतः जेव्हा खुश राहणार आनंद राहणार त्या नजरेतनं राहणार म्हणजे शिकण्याच्या अवस्थेत राहणार तर तुम्हाला सगळ्या समस्यांची उत्तरं मिळतात. नाहीतर न बघताच न विचारताच अरे असं काय अरे काय आहे अरे आजकाल तर असंच आहे आयुष्य निघून जाईल पण तुम्हाला उत्तरं मिळणार नाही. आता आपण जनरली आपण माणसाला विचारलं समजा मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला किती वेळ खुश राहायला आवडेल तर तुम्ही काय उत्तर देणार. किती वेळ खुश राहा मला नेहमीच खुश राहायला आवडणार म्हणजे आहे ना जनरल सगळेच लोक म्हणतात म्हणजे याला काय प्रश्न आहे का कधी म्हणजे कधी किती वेळ तुम्हाला खुश राहायला आवडेल. नेहमीच खुश राहा 24 तास बिलकुल खुश राहायला आवडेल. पण असं परत दुसरा पण तरी पण कमीत कमी किती वेळ काही वेळ तर सांगाल की इतके तास इतके वगैरे तरी पण नाही समजणार तरी म्हणते अरे नाही मी तर 24 तास खुश राहायला तयार आहे वगैरे वगैरे. पण ज्या लोकांना खरंच समज असते समज कारण असं म्हटल्याने होत नाही तुम्ही 24 तास खुश राहणार असं नाही होत. कारण हे जीवन आहे खालवर खालवर सुख दुःख कितीही तुम्ही असाल तरी पण येणारच आहे. पण तरी पण मग भगवान बुद्ध संत महात्मे कसे 24 तास खुश राहत होते कसं काय म्हणजे या खुशी ज्याच्यात होते. तर ऍक्च्युली ते शोध ज्यांना लागतो आणि त्या शोधाची समज ज्यांना येते ते काय उत्तर देतील कमीत कमी जेव्हा दुःख असेल ना किंवा माझ्या मनात तक्रार निर्माण होईल ना त्यावेळेस मला खुश राहायला आवडेल. म्हणजे ज्या वेळेस आपण दुःखी होण्याच्या मार्गाने जातो त्यावेळेस मी खुशीला पकडू इच्छितो. कारण तेच मायनस होऊन जातात माझ्या खुशीमधून ते क्षण. म्हणजेच की तुम्ही खुशी आणि आनंद राहिल्यानेच तुम्हाला सगळ्या तुमच्या त्रास समस्या किंवा जे काही तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी येते ती सगळी विलीन व्हायला सुरुवात होते. म्हणजे एक क्षणही तुमच्या आयुष्यामध्ये दुःख राहू शकत नाही जेव्हा तुम्हाला त्या दुःखामध्ये किंवा निगेटिव्हिटीमध्ये खुश राहायला आवडते किंवा तक्रार करायची किंवा मन आलं तुमचं मनात आलं. तक्रार करणं म्हणजे कसं आपल्याला राग येतो किंवा आपण आकुंचित होऊन जातो म्हणजे असं स्वतःला रजिस्ट करतो. त्या वेळेस जर खरी खुशी मिळत असेल तर गोष्ट वेगळी. पण तक्रार केल्याने खुशी मिळत नाही. तर हे इतकं जबरदस्त आहे. तर अशाच पद्धतीने आणखी एक अजून एक असं उदाहरण म्हणजे सांगायचं म्हणजे जसं आता एक कारवाला जात असतो रस्त्यावरून पण अचानक त्या गाडीचा वेग कमी होतो तर त्याला वाटतं आता रस्त्यावर कसं असतं की कधी खाच खडगे असतात
स्पीड ब्रेकर्स एवढे मोठे येतात की कधी कधी असं वाटतं की ही गाडी थांबते त्याची अशी, आणि त्याच्या काचेवर धुरकटपणा येतो आणि त्याची गाडी अशी जाताना थांबते, चालत नाही. त्याला वाटते काहीतरी मोठा स्पीड ब्रेकर वगैरे आलाय. त्याला ते स्पष्ट दिसत नाही कारण काच धुरकटपणासारखी आहे. आणि तशातच तो बघतो, अरे यार काय झालं काय झालं, स्पीड ब्रेकर एवढा स्पीड ब्रेकर तो अजून म्हणजे करायला पाहतो, म्हणजे एक्सलेटर मारायला पाहतो. त्याला त्याच्यातच म्हणजे त्रास, तक्रार, इरिटेट व्हायला लागतात. तेवढ्यात मागून अजून हॉर्न वाजतो टोंग जोराजोराने. अजून त्याला चिडतो तो, काय दिसत नाही काही ते स्पीड ब्रेकर आहे आणि तू मागून गाडी चालवतोय वगैरे वगैरे. आणि तो उतरतो गाडीच्या खाली ताबा. बघतो तर स्थिती काही वेगळीच असते. त्याची गाडी एका झाड खाली पडल्यामुळे त्या झाडाच्या फांदीमध्ये अडकलेली असते. आणि त्याला काय वाटतं की तो स्पीड ब्रेकर आहे म्हणून गाडी अडकली. आणि तो मागचा माणूस पाहतोय, त्याला वाटते की याला काहीतरी मदतीची गरज असेल म्हणून तो हॉर्न वाजवतोय. बघा परिस्थिती तीच आहे, पण जे सत्य त्यांनी पाहिलं क्षणामध्ये त्याचा दृष्टिकोन बदलला. म्हणजे आपण एक अर्धवट काहीतरी, म्हणजे आपल्या काचेच्या समोर आपल्याला धुरकटपणा आला, आपण आपले विचार तयार करतो आणि तिथे आपण आपली बडबड करत असतो. आणि आपल्याला म्हणजे कसं स्पष्टता नसल्यामुळे आपणच आपल्याकडनं तक्रार करणं चालू करून टाकतो. एका फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये चालू होऊन जाते ही तक्रार. तर ऍक्च्युअली आपल्याला जर यशाचं रहस्य माहिती पाहिजे असेल तर रहस्य म्हणजे हेच आहे की प्रत्येक गोष्ट तुम्हाला जिथे तक्रार वाटली तिथे हसून द्यावं. आणि हसून ते रिलीज होतं. आणि मग त्याच्यानंतर पुढचं पाऊल टाकावं, थोडंसं कारच्या बाहेर येऊन पाहावं की झाड पडलंय की काय ते किंवा काय. की पण आणि जे जेव्हा समजलं तेव्हा तुम्ही जिंकण्याच्या रस्त्यावर असता. म्हणजे तुम्हाला मदत करायला लोक तयार असतात, सगळं लोक असतात. कोणीच तुमच्याबद्दल तक्रार करू शकत नाही, म्हणजे तुम्ही तक्रार करणं बंद केलं तर. तर अशा पद्धतीने हे खूप सुंदर म्हणजे हा एक गोष्ट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला तेच सांगायचं आहे की सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे आनंदी दृष्टिकोन ठेवायचा आहे. तर पहिल्यांदा स्वतःला मुक्त करायचं आहे, त्याच्यानंतर दुसरे आपोआपच मुक्त होतात. कारण अडकतो आपणच, ह्या भेडचालीमध्ये आपणच अडकलेलो आहोत. आणि प्रत्येक जण आपण नेमकं काय करतोय, दुसऱ्यांना सुधरवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपल्याला स्वतःला पहिल्यांदा मुक्त करायचंय. आपल्याला नेहमी असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये चांगली माणसं असावीत, समृद्धी असावी, स्वास्थ्य असावं, भरपूर प्रमाणात असावं, है ना. हे सर्व होण्यासाठी काय पाहिजे, तर सगळ्यात पहिले आपण खुश राहणं किंवा आनंदी राहणं आवश्यक असतं. पण नेमकं आपण तेच विसरतो. आणि म्हणजे त्या ईश्वरावर म्हणा किंवा तो भगवंत, तो नेचर हा आपला विश्वास व्यक्त करतो. कसं, तर तो तुम्हाला आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नातच करतो. आता याचं आपण एक उदाहरण पण मी तुम्हाला एक सांगते की कसं म्हणजे असतं की, म्हणजे बऱ्याच लोकांची तक्रार असते की माझ्यावर अन्याय होतो. आणि हा विचार आपल्याला खूप त्रास देत असतो की माझ्यावर अन्याय झाला. हा विचारच खूपच म्हणजे स्वतःला हे होतं, त्रास होतो ह्या गोष्टीत. आणि त्याच्याही पुढे गेलं तर काही लोकांना बदला घेण्याचं किंवा सूड घेण्याची भावना निर्माण होते. समजा असा विचार होत असेल तर चला बघूया, आपण ह्या विचारांचा शोध घेऊया की हे कसं तयार होतो आणि त्याच्या आपण कसं सकारात्मक दृष्टिकोनातून ह्या गोष्टीकडे बघायला हवं. जसं तुम्हाला म्हणजे जेव्हा बहुतेक वेळा लोकांवर अन्याय होतो तर तेव्हा ते सगळ्यात पहिले स्वतःवर अन्याय करायला लागतात, अत्याचार करायला लागतात. तो कसा, तर बाहेरच्याने केलेला अन्याय दिसतोय, पण तुम्ही स्वतःवर अन्याय करता आहात. त्या अन्यायामध्ये लढून किंवा ते म्हणजे जळून आतमध्ये. अन्याय म्हणजे तो चीड निर्माण असते, ती निगेटिव्हिटी असते. तर जेव्हा तुम्ही जसं भगवान बुद्धांनी म्हटलंय की तुम्ही जेव्हा दुसऱ्यांवर क्रोध करता किंवा अन्याय करता, त्यांच्यावर अन्याय करण्याच्या पूर्वी तुम्ही पहिल्यांदा म्हणजे कोळसा, जळता कोळसा तुमच्या हातात असतो. त्यांच्यावर फेकण्याच्या आधी तुमचे हात जळतात. तर जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण विरोध करतो, माणसाच्या आतमध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीला विरोध निर्माण होतो, म्हणजे तक्रार निर्माण होते, तेव्हा सर्वप्रथम तो नकारात्मक बनतो. आणि मग त्याच्याजवळ येणाऱ्या बऱ्याचशा सकारात्मक गोष्टी आपोआपच थांबतात. कारण नकारात्मकता, सकारात्मकता ह्या विरुद्ध गोष्टी आहेत, विरुद्ध एनर्जी आहे. हा एका याच्यात येत नाही. पण हा स्वतःचे एनर्जी ब्लॉकेजेस आहेत हे. स्वतःसाठी दरवाजे बंद केलेले असते, म्हणजे स्वतःवर आपण स्वतःच अन्याय केलेला असतो. हा पहिली स्टेप तर इथेच असते.
आणि ते नकळत असतो, त्या काही माहिती नाही, माहिती होत नाही, कारण शिक्षणच नाही ना आपलं त्या दृष्टीने, तशा पद्धतीने. अजून एक दुसरा म्हणजे विचार, की काही लोक असा पण विचार करतात की मी हा अन्याय बंद करेल, गडबड थांबेल तेव्हा, म्हणजे असं काही लोक, जसं आता इलेक्शन वगैरे होतात, ते म्हणतात ना, हम ऐसा करेंगे आपके लिए, हम वैसा करेंगे, वैसा करेंगे. पण ऍक्च्युली हे तुमच्यावर जो अन्याय तुम्हाला वाटतं, हे दुसरा कोणी नाही थांबवू शकत आहे. तुमच्या आतमधला अन्याय तुम्ही स्वतःवर जो करताय, तो पहिल्यांदा थांबवा. आणि हे जर प्रत्येकाने थांबवलं, प्रत्येक व्यक्तीने स्वतःला पहिले मुक्त केलं ना, तर मग तो दुसऱ्यांना मुक्त म्हणजे तो आपोआपच होतो. कारण आपण ज्या एनर्जीच्या भाषेमध्ये जातो, आपली एनर्जी पसरत आहे, तो आपोआपच पसरते. ठीक आहे. आता आपण बघत स्टोरीज आपल्याला माहिती आहे की सम्राट अशोकने एवढं लढला, एवढं सारा त्याला सम्राट बनायचं होतं, फार साऱ्या भारत देशाचा राजा, राजाचा राजा, एम्परर बनायचं होतं. पण जेव्हा त्यांनी शेवट पाहिला की सगळीकडे मृत्यू मृत्यू मृत्यू, मग मिळतं काय आहे त्याला? एवढा मोठा सम्राट बनून तो करतो काय आहे? किती लोकांचे आयुष्य खराब झाले, किती लोकांच्या घरातले मुख्य माणूस पेला, प्रेतांचे ढीग दिसतंय, कोणाचा सम्राट बनतोय तो? तेव्हा तो बुद्धाला शरण जातो. बुद्ध आज सारा जगाचा राजा बनल्यासारखा आहे, आपल्याच देशात नाही तर विदेशातही. पण त्याला तर लढाई करावीच लागली नाही. त्याने तर उलट प्रेमाचा सल्ला दिला, ध्यानाचा सल्ला दिलाय सुंदर. तर हेच सांगायचं की पहिले स्वतःला मुक्त करायचे ह्या अन्यायापासून. म्हणजे आपण स्वतः जेव्हा स्वतःवर जितका अन्याय करतो ना, तेवढं दुसरं कोणीच अन्याय तुमच्यावर करू शकत नाही. हे नैसर्गिक आहे, नेचर आहे. तर नंतर विचार करा की तुम्ही लाखो लोकांना कसं मुक्त कराल, पण पहिलेच प्रथम स्वतःच स्वतःला मुक्त करा ह्या रागापासून, तक्रारीपासून. लोक असंही विचार करतात की जगात किती अशांती आहे, कधी युद्ध होतं, हा देश तर युद्धाशी होतं, ह्या तसं वगैरे वगैरे. ह्या तक्रारीच्या मागेच लोक म्हणजे माणसाची समज अशी असते की खरंच जगात अशांती आहे. पण जगात अशांती आहे, पण त्याच्या आधी तुम्ही जेव्हा अशांती म्हणता, ती अशांती पहिले तुमच्या अंतर्मनात अशांती आहे ते बघा. म्हणजे प्रत्येकांना आपल्या आतलं युद्ध पहिले संपवलं, तर ते ज्या क्षणी झालं, ते क्षण जसं बाहेर पडतात, असे सगळ्यांनी आपापल्या याच्याने केलं, तर ह्या जगामध्ये युद्ध नष्ट होण्याचा शुभारंभ होईल असं म्हणतं ते चालेल. पण स्वतःला कमी नका समजू की मी एकटं काय करू शकेल किंवा मी एकटे काय करू शकेल. नाही, सुरुवात तर करूया आपण, बघूया तर. कमीत कमी आपल्या घरातलं भांडणं तर बंद करू, घरातल्या लोकांबद्दलचं कंप्लेंट तर बंद करू, आपल्या समाजात आपले मित्र नातेवाईक यांच्याबद्दल तर म्हणजे जे त्रस्त होतो आपण, तिथे तर स्वतःला विचारू की माझ्या मनात काय युद्ध चालू आहे, की ज्या बायकोला मीच निवडलं त्याच बायकोशी माझं पटत नाही का? तर जसं मी काल तुम्हाला सांगितलं की आपण शिवतो कोट आणि तो कोट तिला घालून देतो किंवा नवऱ्याला घालून देतो, असं कसं होईल? आपल्याला शिंपी काय करतो, टेलर काय करतो, माप घेतो आणि मग त्याच्या मापाने शिवतो. आपण काय करून राहिलो, पण ऑलरेडी कोट आणलं आणि मग तो त्यांना घालून देतो आणि तू बारीक हो नाही तर लठ्ठ हो. असं कसं होऊ शकेल? तसं होत नाही, है ना? तर सगळ्यात पहिले आपल्याला थांबवायचंय, आपल्या स्वतःवरच आपण स्वतः अन्याय करतो आहे, तर स्वतःला मुक्त करायचं आहे. दुसऱ्यांवर आपोआपच न होतं. जसं तुम्ही स्वतःला मुक्त केलं, तर दुसऱ्यांवर अत्याचार करण्याची इच्छा आपोआपच होईल. म्हणजे जे काय थांबवण्याची इच्छा, सॉरी, दुसऱ्यांवर अत्याचार होतो आपल्यामुळे अननोइंगली, तो थांबवण्याची तुमची इच्छा होईल आणि आपोआपच त्या गोष्टी म्हणजे आपण रेगीच्या भाषेमध्ये म्हटलं तर एनर्जी जाते तुमची. तर एवढं समजलं तुम्हाला? काही लोकांची गोष्ट अशी पण असते तक्रार, की म्हणजे आता होऊ शकतं तुम्ही मला प्रश्न पण विचारू शकता की लोक मला टोमणे मारतात किंवा लोक मला दोष देतात, मग तेव्हा तर माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडतं ना. आणि कधी कधी तर काहीच चांगलं घडत नाही असंही वाटतं. पण ऍक्च्युली माहितीये का, नकळत असा विचार करून नकळत आपण वर्तमानामध्ये निगेटिव्हिटीचे बीज पेरत आहोत.
अननोइंगली आपल्याला पत्ताच लागत नाहीये की लोक मला म्हणतात, हा शब्द सुद्धा तुमचा निगेटिव्ह झालेला आहे. तर त्याला एक्सेप्ट करा. मी कालच सांगितलं की ते क्षमा मागा, तर क्षमा करा आणि सोडा. लगेच लोकांची निगेटिव्हिटी आपल्याला घ्यायचीच नाही, ते आपल्यावर डिपेंड आहे घ्यायची की नाही घ्यायची. समजा निगेटिव्हिटी आली तर बोलायचं आपसामध्ये, हे मी तुम्हाला सांगितलं काल, समजून नाही की बसा बोला, क्षमा करा, क्षमा मागा, सिम्पल. पण ती गोष्ट ते सतत सतत रुळत राहिलं म्हणजे तुमच्या एकेका पेशीमध्ये तशाच टाईपच्या गोष्टी जातात नकारात्मक. आणि अशा पद्धतीने नकळत म्हणा किंवा अननोइंगली आपण त्या सोर्सच्या विरुद्ध जाऊन, म्हणजे त्यांच्यावर नाराज होऊन आपण त्याच्या विरुद्ध विचार करायला लागतो. आणि त्या ईश्वराला म्हणा की त्या सोर्सला म्हणा, त्याला काय तो तथास्तुच म्हणतो. आणि त्याला, ईश्वराला हे समजतच नाही की हा मुलगा छोटा आहे तर आगीत हात टाकल्यावर याचा हात नाही भाजायचा, किंवा वरून पडला तर याला लागेल की होईल काय. गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, वरून खाली पडला मुलगा, तो मुलगा छोटा असो की म्हातारा असो, प्राणी असो की निर्जीव वस्तू असो, काही फरक नाही पडत. तसंच आहे नेचर, आपल्याला समजून घ्यायचंय आणि त्या नेचर सोबत अलाईन व्हायचंय आपल्याला, की नेचर काय म्हणतोय. जर माझ्या मनामध्ये निगेटिव्हिटी आली तर तो निगेटिव्हिटी तसंच तथास्तु म्हणेन. मग का नको जाणून बुजून पॉझिटिव्हिटी क्रिएट करा यार. सिम्पल. क्षमा मागा, क्षमा करा, निघा समोर, चला. कशाला कंप्लेंट करत 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 आयुष्य घालवत बसताय, है ना. तर अशा पद्धतीने जो जागा होतो तोच दुःखाच्या योग्य दिशेने किंवा समजूतदारपणे त्याचा शोध घेतो. आणि तो दुःखी नाही, तर त्यावेळेस तो जेव्हा त्याला शोध लागला तर तो खुश होतो की अरे हे असं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला स्वतःला दुःख देणं बंद करायचं आहे, आणि मगच आशा करायची इतरांनी तुम्हाला दुःख देऊ नये म्हणून. तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की तुम्ही स्वतःला दुःख देणं बंद करा. अंडरलाईन करा. सगळ्यात जास्त ह्या जगामध्ये दुःख देणारा कोण आहे, तर मी स्वतःच मला स्वतःलाच देतो. दुसरा तर कारणीभूत येतो तो. एक पिक्चर जसं बघतो आपण तसे तो पिक्चर येतात आहे, खिलवणा येतो आपल्या समोर. आणि इनडायरेक्टली तो आरसा आहे तुमचा, तुम्हीच मागितलेला आहे त्याला. कितीही मोठी गोष्ट असो, कितीही लहान गोष्ट असो, पण हे सत्य आहे. ह्या सत्याला तुम्ही म्हणजे डावलू शकत नाही. समजूतदारीने वागायचं आहे आपल्याला. आणि भूतकाळात घडलेल्या घटना परत परत आठवून दुःख देणं बंद करा स्वतःला. पहिल्यांदा जे झालं ते झालं, अननोइंगली झालं. आठवण ठेवायची म्हणजे ठीक आहे, पुढच्या वेळेस मी असं करणार नाही, किंवा मी थोडंसं ही शिकवण आहे याच्यातली ही शिकवण घ्यायची आणि पुढे चालायचं, एवढ्या पुरता आठवा. पण परत आडला आपला जो अत्याचार करू नका स्वतःवर. आणि हेच जीवनातलं सगळ्यात मोठं परिवर्तन आहे. आणि त्याच्यानंतर मग दुसरा त्याच्यावर जसं म्हणजे मागचं निगेटिव्ह आपण म्हणजे त्याला डिलीट केलं किंवा त्याला पुसलं. आता त्याच्यावर नव्याने जे आपल्याला लिहायचंय, तर काय लिहायचं, यशाची प्रार्थना करायची आपल्याला. यशाची प्रार्थना करायची आहे की मला यश कसं मिळेल माझ्या लाईफमध्ये. बरं. आणि यश दिसताना काही काही वेळेस आपल्याला अपयश दिसायला लागतं. जसं मी यश मागितलं, फटाकन दुसऱ्या दिवशी मला अपयश मिळतं त्याच गोष्टीमध्ये. आणि मी मग तिथे रडत बसते, अरे यार, जरा काही करायला गेलं की असेच भानगडी तयार होतात माझ्यामध्ये. पण ऍक्च्युली माहितीये का, यशाची पायरी ही पहिली पायरी अपयशाची आहे. दिखाऊ गोष्टीमध्ये फसू नका. दिखाऊ गोष्टी म्हणजे ज्या दिसत आहे तुम्हाला, सत्य आहे, खरं आहे, त्याच्यात काही खोटाटेपणा नाही. अपयश आलेलं आहे, पण तो अपयश नाहीये, ती पायरी आहे. तर एक मी तुम्हाला गोष्ट याच्यातून परत एक सांगते की एक संन्यासी, जिज्ञासू संन्यासी म्हणा त्याला, म्हणजे अशी वास असते ज्ञानाची. तो सत्याच्या शोधात भटकत असतो आणि शोध घेता घेता तो एका आश्रमात पोहोचतो, एका साधू जवळ. पण त्या आश्रमाचा काही नियम होता की ज्याला सत्य प्राप्त करायचं आहे त्याला तिथेच राहावं लागतं. आणि मग तो जिज्ञासू त्या गुरुला भेटतो आणि आपल्याला सत्य जाणून घ्यायचे अशी इच्छा व्यक्त करतो. तेव्हा तो गुरु म्हणतो की ठीक आहे, तू इथे राहू शकतोस, पण तुला महत्वाच्या नियमांचं काही पालन करावं लागेल. तर ते माझे नियम सगळ्या साधकांसाठी आहेत, जरुरी आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला नियम आहे की 1 वर्ष तुला संपूर्णपणे मौन पाळावं लागेल. मौन पाळणं म्हणजे बोलायचं नाही.
आणि ह्या एका वर्षामध्ये तुला फक्त एक वाक्य एकदाच बोलायची संधी मिळेल. एका वर्षामध्ये एक वाक्य एकदाच बोलायची संधी मिळेल. तुला सत्य जाणून घ्यायचं असेल आणि ह्या अटी असतील तर तयार, तर तू बघतो, तू तयार होतो जिज्ञासू व्यक्ती, तर ठीक आहे. मग तिथे राहतो, ध्यान साधना करतो. हळूहळू होऊन दिवस जाऊन एक वर्ष पूर्ण होतो. आणि तो दिवस उगवतो ज्या दिवशी त्याला आपलं मनोगत व्यक्त करायचं असते. जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा तो साधू विचारतो तुला की काय बोलायचंय तुला, बोल एका वाक्यामध्ये. तो काय बोलतो, इथे बिछाना होता ना, फार कडक होता आणि मला झोपायला त्रास होत होता. संपलं. साधू मौन अवस्थेत नव्हतं, ठीक आहे. परत एक वर्ष तू मौन अवस्थेमध्ये जा, ठीक आहे. परत तसंच आता परत वर्षभर बोलायचं नाही, वर्षानंतर एक वाक्य बोलायचं आहे, ठीक आहे. तर बघ परत तो मौनात राहतो, मौन साधण्यात आपला अभ्यास सुरू करतो, मस्त ध्यान साधना करतो. दुसरं वर्ष झाल्यानंतर परत तो दिवस उगवतो. परत तो आपल्या गुरु समोर त्याला म्हणजे त्याला गुरु विचारतो की तुला काय बोलायचंय, बोल एका वाक्यात बोल. तो बोलतो, इथलं जेवण अजिबात चांगलं नाहीये, मला कितीतरी वेळा उपाशीपोटी झोपावं लागलं. गुरु परत शांत होतो. बर, ठीक आहे, पुन्हा 12 महिने साधना कर. मौन करायचं नाही, म्हणजे मौन राहायचं, बोलायचं नाही. पुढच्या वर्षी तुला बोलायला संधी देईल. असा ऐकतो आणि मग त्याला परत म्हणजे 12 महिने होतं, तिसरं वर्ष उगवतं आणि मग त्याला बोलायची संधी मिळते. तेव्हा तो म्हणतो मला इथून जायचंय. मग आता गुरु त्याला म्हणतो की ठीक आहे, बिलकुल जाऊ शकतोस, पण 3 वर्ष तुझ्या मनात केवळ तक्रारीच चालू होत्या, तुझं लक्ष सत्याकडे गेलंच नाही. म्हणजे 3 वर्ष त्यांनी आपल्या आयुष्यातलं सगळे क्षण व्यर्थ घालवले. त्यांचं लक्ष कुठे होतं, तक्रार तक्रार तक्रार. तर ह्या गोष्टीवरून सांगायचा प्रयत्न काय करायचा आहे की सत्य प्राप्तीचा जिज्ञासू होता तो व्यक्ती, तो विद्यार्थी, पण तरी पण आश्रमाच्या बाहेर, आणि गुरुनी त्याला काय सांगितलं, आश्रमाच्या आतले नियम सांगितले की मौन राहायचं. मौन म्हणजे बाहेर बोलायचं नाहीये, तर आपल्या आतमध्ये शोधायचं आहे. पण तरी पण तो बाहेरच्याच व्यवस्थेमध्ये तो गुंतून राहिला आणि तिथे कंप्लेंट म्हणून त्याने सांगितलं 3 वर्ष वाया घालवले मौन राहूनही. तर सत्य त्याला समजलंच नाहीये, है ना. आणि ज्यामुळे त्याला आध्यात्मिक लाभ मिळाला पाहिजे होता त्याच्यापासून तो वंचितच राहिला, दूरच राहिला. तर अशाच पद्धतीने, आणि बरं तो बोलला तर त्या बोलण्याचं काही चुकीचं नव्हतं किंवा तो काही खोटं बोलत नव्हता, तो खरं बोलला. त्याला जे दिसत होतं, त्याला जे फील झालं तेच तो बोलला. की त्याचे बिछाने बरोबर नव्हते, त्याचं खाणं बरोबर नव्हतं, त्याला जायचं आहे, बरोबर बोललं, सत्य बोललं. पण तो दिखाऊ सत्य होतं. दिखाऊ सत्य म्हणजे त्या दिखाऊ सत्याकडून आपलं लक्ष जर त्यांनी काढलं असतं, त्यांनी आपल्या आतमध्ये मौनामध्ये राहिलं असतं, तर त्याला वेगळंच काहीतरी दर्शन आलं असतं जे गुरुला शिकवायचं होतं. असंच आपल्या समोर एखादा कोणता आपण प्लॅन करतो तेव्हा अशा दिखाऊ सत्य गोष्ट येतात. दिखाऊ सत्य म्हणजे आहे ते दिसतं, तुम्ही खोटं नाही बोलत आहे, तुम्ही टाळत नाही आहे, तुम्ही कारण नाही सांगत आहे, ती गोष्ट आहे. पण तरीही त्या दिखाऊ सत्याच्या आतमध्ये काहीतरी वेगळं लपलेलं आहे. निसर्गाची किमयाच अशी आहे, तर त्याला समजून घ्यायचंय. जसं खूप पाऊस पडतो जोराने, बादल एकदम येतं, आपल्याला वाटतं अरे पाऊस आलाय, आता एवढं बादल आलंय, सूर्य कुठे गेला, सूर्य कुठे गेला, सूर्य कुठे गेला, शोधत राहतो आपण. पण त्या बादलमध्ये पाऊसमध्येच आपण हरवतो. पण याचा अर्थ असं थोडी आहे की सूर्य लपला किंवा सूर्य नाहीये. काही वेळासाठी, काही क्षणासाठी तिथे ढग आलेले आहे, सूर्य आपल्या जागी आहे, तो बरोबर दिसतो वेळेत. तर असंच असतं, ढग दिसतात आपल्याला म्हणजे आपल्याला अपयश आहे असं वाटतं, पण सूर्यासारखा यश मागे लपलेला आहे. तुम्हाला तुमचे ऍक्शन्स, तुम्हाला तुमची वेळ द्यावी लागेल, थांबावं लागेल, ते धैर्य तुम्हाला ठेवावं लागेल. जसं तुम्हाला हे आलं, रोगराई आली, तर रोगराई दिसते पटकन, पण रोगराईच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं स्वास्थ्य कसं आहे किंवा त्या स्वास्थ्य जास्त प्रमाणात आहे, रोगराई तर थोडंसं असते, पण त्या रोगराईला काय केल्याने दूर होऊ शकते याच्यावर जर आपण उपाय केला किंवा याच्यावर लक्ष दिलं तर रोगराई दूर होते, आरोग्य
पण आपलं लक्ष कुठे पूर्ण रोगराईवर असते. अरे च्या असं झालं, अरे च्या तसं झालं, तसं झालं, तसं झालं, आणि स्वास्थ्य लपून जातं, जे की स्वस्त म्हणजे सच्च नाहीये. तर ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. तर कधीच कधीच म्हणजे सत्य जरी दिसत असेल तरी ते सत्य नसतं, त्याच्या सत्याच्या मागे आणखी एक सत्य लपलेलं असतं. त्या सत्याला शोधणं खूप गरजेचं आहे. आणि तेव्हा आपल्याला त्या गोष्टीच्या सत्याच्या मागे सत्य लपलेलं आपल्याला जेव्हा दिसतं, जेव्हा समज येतं, तेव्हा आपल्या लाईफमध्ये एक वेगळं प्रकाश पडतो, सुख मिळते, आनंद मिळतो, है ना. तर एक अजून एक गोष्ट मला आठवतं याच्यामध्ये, की एक म्हणजे कसं आपण सत्याच्या मागे सत्य कसं म्हणजे आपण बघू शकत नाही. एक माणूस जहाजामधून समुद्राच्या जहाजावरून तो सफर करत असतो, तर अचानक त्याचं जहाज बुडतं. पण मोठ्या मुश्किलीने तो तिथून वाचतो. आणि वाचताना पोहून वगैरे तो एका बेट असतात ना, आता तिथे पोहोचतो. आणि आता त्या बेटावर तो बिचारा एकटाच माणूस काही दिवस तिथल्याच फांद्या बिंद्या जमवतो, झोपडी बांधतो, तिथले फळं बिळं खाऊन जगतो, मासे पकडतो, जे काही त्याला ते लागतं. पण एक दिवस काय होतं, की अचानक त्याच्या झोपडीला आग लागते. आणि ते त्याला दिसतं. आता मात्र त्याची खूप तणतण होते, हे भगवंता, इथे मी वाचलो, इथे तू म्हणजे ते एका झोपडीला सुद्धा तू आग लावून टाकलं, तुला करायचं काय म्हणजे त्या देवासाठी त्याची इतकी तक्रार, इतकी तक्रार, आणि एवढी त्याची चिडचिड एवढी होते की किती वाईट आहे, किती कष्टाने मी झोपडी बनवली, इतक्या निगेटिव्हिटी मधून सुद्धा मी पॉझिटिव्ह केलं, असं केलं तसं केलं, तरी देवाने म्हणजे माझी झोपडी जाळून टाकली अशी तशी. खूप दुःखी झाला तो, आणि दुःखी होऊन बसला बिचारा. तेवढ्यात काय झालं, थोडासा दुरून एक दुसरा जहाज त्याच्याकडे येताना दिसला. आणि जसा तो आला तसा तो खुश झाला, तो जहाज आला, आणि तो एकदम त्यांनी जहाजाजवळ झाला. तर जहाजामध्ये आणखी लोक होते, तिथून लोक उतरले, याला घेतलं. आणि तू कसा काय इथे एकटा म्हणजे आलायस वगैरे. तर त्या जहाजाच्या कॅप्टनने त्याला घेतलं, आपल्या जहाजामध्ये बसवलं, आणि त्याला सुरक्षित जागेमध्ये नेत होता. तर तेव्हा तो म्हणाला की म्हणजे त्या माणसाने विचारलं की तुम्हाला कसं कळलं ह्या बेटावर यायला पाहिजे वगैरे. तर म्हणे काही नाही, आम्ही इथून जात होतो, तिथून आम्हाला धूर दिसला. तर याची झोपडी पेटली होती ना, तर त्याचा धूर दिसला, तर आम्हाला वाटलं की इथे काय आहे, कोणी अडकलं तर नाहीये बा. म्हणून त्या दृष्टीने आम्ही आलो, जस्ट फिरून, म्हणजे असं आम्हाला काही नव्हतं काम, पण आम्ही फिरून आलो त्या झोपडीची आग बघून किंवा धूर बघून. तर बघा, माणसाच्या इच्छा कशा आतमध्ये दबलेल्या असतात, आणि निसर्ग कसा त्यांची त्यांची इच्छा पूर्ण करतो. म्हणजे त्याला आतमध्ये डीप मध्ये काय इच्छा असेल, की आपण इथून मुक्त कसं होतो, ह्या बेटावरून निघतो कसं काय. पण आता नाही निघू शकत आहे, म्हणून त्यांनी झोपडी बांधली, किंवा आपला तो शोधत होता, खाणं पिणं वगैरे राहत होता, दिवस काढत होता, तशात झोपडी जळली. म्हणजे निसर्गाने त्या झोपडी जाळून धूर दाखवून त्याला बेटावर दुसऱ्या जहाजाला बोलवलं आणि त्याला वाचवलं. हे निसर्गाचं सत्य आहे. म्हणजे तुमचं घर जाळतो निसर्ग, पण तरी त्याच्यामध्ये धूर दाखवून तुम्हाला काहीतरी मदत करत असतो. हे समजण्याचं म्हणजे गोष्टीवरून आपल्याला समजायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये भांडण होतात, तर तुम्ही नुसतं भांडण बघताय, पण त्याच्या मागे काय गुण आहेत, कशासाठी आपण काय प्रेम व्यक्त करतो आहे का. आपल्याला वाटतं, जसं मुलांना वाटतं की आई वडील नेहमी आपल्याला रागवतच असतात, नेहमी कोणते हे करू नको, तसं करू नको, तसं. पण ते करू नको म्हणण्याच्या मागे काय विचार आहेत, किंवा एक नवरा बायकोच्या आतमध्ये होतं, का बरं असं बोलतात आहे, काय त्यांच्या मनात विचार. तो सत्याच्या मागचं सत्य आपल्याला शोधता आलं पाहिजे, तिथे विचार करायला पाहिजे. पण आपण नेमकं दिखाऊ सत्य म्हणजे जे वरवर दिसते, भांडणं दिसतात आहे, तिथेच आपण अडकतो, आणि तिथेच आपण तक्रारी करायला चालू करून टाकतो. पण जे मी तुम्हाला सांगितलं की मनाच्या आतमधल्या गुहेमध्ये मशाल पेटवायची आहे. मशाल म्हणजे चिंतन मननची मशाल, आणि त्याचा प्रकाशामध्ये आतमध्ये जाऊन शोधायचंय आपल्याला आपला महल, की आपला हिरा आपण कुठे लपवून ठेवलाय, म्हणजेच आपण आपला ईश्वर कुठे लपवून ठेवलेला आहे. तर तेव्हाच आपल्याला सगळं दिसायला लागतं. तसंच आपलं म्हणजे आपण नेहमी ह्या दिखाऊ सत्यामुळे, म्हणजे जे दिसतं बाहेर, त्याच्यामुळे आपण निगेटिव्ह गोष्टीवर लक्ष देत असतो. निगेटिव्ह म्हणजे जे दिसतं ते निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह जे काय असेल ते दिसतं तेच सत्य आहे असं समजतो. पण ऍक्च्युली असं नसतं. तर खूप लोक असे सांगतात की बरेचसे की आम्ही खूप अपयशी आहोत,
आमच्या जीवनामध्ये माझा आत्मविश्वासही कमी झाला. तर कधी कधी असं वाटतं की मला इतकी माझी परीक्षा 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 कधी होईल, कधी मला सफलता मिळेल माहीतच नाही. असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस समजून जायचं की अरे हा अपयश आहे. पण हा अपयश नाही, तर हा दिखाऊ सत्य आहे. म्हणजे दिसते आहे, सत्य आहे, पण त्या सत्याच्या मागे पण सफलता लपलेली आहे. ते सफलता बघण्याचा प्रयत्न करा. आपण कधीच असफल राहत नाही. अपयश हा पायरी आहे यशाची. तर हे आपल्याला समजायचं आहे. असं समजावं, जेव्हा समजलं तर आपण ह्या दुःखद विचारामधून बाहेर येतो. आणि हे जेव्हा आपल्याला बाहेर यायला मिळालं तर मग काय सुखच सुख मिळत है ना. तर कितीतरी म्हणजे आपण याच्यामध्ये उदाहरण आहे. अब्राहम लिंकन, किती त्यांना अपयश, किती अपयश. शेवटी शेवटी ते वयाच्या 60व्या वर्षी वगैरे काहीतरी राष्ट्रपती बनले. कसं शक्य झालं असेल? काय त्यांच्या डोक्यामध्ये अपयश 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 असेल का? अपयशाच्या व्याख्याच नाही अशा लोकांच्या. मोठे मोठे जे संत लोक, महान नेते लोक असतात ना, त्यांच्या मनामध्ये अपयशाची व्याख्याच राहत नाही. प्रयत्न करत राहा, करत राहा, करत राहा. ह्या असत्याच्या किंवा सत्याच्या मागे आणखी सत्य लपलेलं आहे हे त्यांना दिसतं. म्हणून आज अपयश येत असेल तर त्याच्याकडे तुम्हाला योग्य नजरेने बघायला शिकणं जरुरी आहे. खात्री बाळगा की तुमच्या प्रत्येक अपयशाला तुम्ही जी प्रार्थना करताय ती प्रार्थनेकडे घेऊन जात आहात. तुमच्या प्रत्येक अपयशाला तुम्ही तुमच्या प्रार्थनेकडे घेऊन जात आहात. फक्त तुम्ही तुमची प्रार्थना योग्य दिशेकडे जाते की नाही तेवढं बघा. योग्य दिशा म्हणजे काय? अशी प्रार्थना की जी माझं भलं तर करेलच करेल, माझ्यासोबत इतरांचं पण भलं होईल. आज जसं मी तुमच्याशी बोलते, तुम्हाला मी देते हे ज्ञान, पण मी स्वार्थी आहे. कारण मी पहिल्यांदा मला साफ होऊन जाते, कारण मला ते लक्षात घ्यावं लागतं. मी माझ्या लाईफमध्ये ऍक्शन मध्ये करते, मग त्याचा रिझल्ट बघते आणि मग मला आवडतं आणि मग मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे स्वार्थामधून परमार्थ असं ते म्हणतात. स्वार्थी बनण्यासाठी स्वतःवर अभ्यास करा. आणि मी यशस्वी होणार नाही, उद्देश पूर्ण होणार नाही, असं नाही आहे की मी एकदा अपयशी ठरलो तर आता काही होणार नाही. लेबल काढून टाका आता हे. वास्तविक वास्तविकता म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. म्हणून आपल्या पूर्ण ह्या कोर्सचा एक सारच आहे की तक्रारी सोडा, शोध घ्या आणि सत्य जाणून घ्या. आपल्या अंतरंगाच्या म्हणजे आतमध्ये जा. आलं लक्षात? आणि अंतर्मनाची शक्ती म्हणजे सबकॉन्शियस माइंड आहे, त्याच्याही पलीकडे एक आत्मबळ आहे. आत्मबळाची शक्ती, ज्याला आपण रेकी शक्ती, प्राणशक्ती म्हणतो. इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती असते ती. ते आपलं जीवन बदलवून जाते. आणि बदलवून शकतेच काय म्हणजे बदलवतेच. अंडरलाईन आहे. तर त्यामुळे आपल्या स्वतःकडेच बघायचं आहे. बाहेर दोष देणं तर कधीच बंद करायचं आहे. म्हणजे नाहीच आहे आता. दोष नाहीच आहे आता. बाहेर दोष कुणाचाच नाही आहे. जो काय असेल ते माझी नजर धुरसटलेली आहे. माझ्या कारवर, म्हणजे आता हे शरीर म्हणजे कार समजा. म्हणजे कारच्या समोरच्या ह्याला दिसत नाही आणि मला वाटलं की म्हणजे हे आलं असेल, म्हणजे रस्त्यामध्ये अडचण आहे तर पाहत येतं तो ऍक्सिडेंट, म्हणजे कार त्या फांदीमध्ये अडकली होती. म्हणजे ह्या पद्धतीने स्वतःला विचार करा की आपल्याला असं वाटतं की लोक आपल्याला हॉर्न वाजवून राहिले, लोक आपल्याला म्हणजे दोष देऊन राहिले, आपल्याला निगेटिव्ह मध्ये काढून राहिले, लोक असं बोलतात आहे, लोक तसं बोलतात आहे. नाही, आपणच अडकलेलो आहोत. ते सतर्क करून राहिले उलट लोक की तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, तुम्ही असे आहात, तुम्हाला असं करायला नाही पाहिजे. तर आपल्या तक्रारी थांबवायच्या, आपण लोकांना नाही थांबवायचंय, आपण आपल्या तक्रारी थांबवायच्या आहे. आपोआप सगळ्या लोक बदलतात. बरं, हे केव्हापर्यंत करायचं हाही प्रश्न आहे तुम्हाला. ठीक आहे, आता एकदा करायचं, आपली मुलं आहे, आपला नवरा आहे, आपली बायको आहे म्हणून ठीक आहे, ओके, पण केव्हापर्यंत? मरेपर्यंत. कारण हेच धडे आहेत आपल्याला जीवनाचे. हे कधीच थांबणार नाहीये. आणि हे धडे शिकण्यासाठीच आपण या धर्तीवर आलेलो आहोत.
ह्या धर्तीवर आपण बच्चे पैदा करण्यासाठी, कमवण्यासाठी किंवा लग्न करण्यासाठी, समाज हे ते करण्यासाठी नाही आहोत. आपण स्वतःला जाणून घेणं आतून, आपल्या अंतर्मनातून स्वतःला जाणून घ्यायचंय की हा प्राणशक्तीला आपल्या शरीराच्या मार्फत काय त्याला साध्य करायचंय, काय बघायचंय त्याला, ही दुनिया कशी बघायची आहे. तर समजलं ना ज्यांना, तर सोपं आहे. नाही तर आयुष्य निघून जातं पण हे समजत नाही. तर मला आता एक सांगा, किती जण आपली तक्रार सोडायला तयार आहेत? हँड रेस करा. मी तुम्हाला, येस, बालाजी सरांचं तर सगळ्यात पहिले वर आलं. वाव. क्या बात आहे. मी तर तक्रार सोडणार आहे. म्हणजे सोडणार आहे म्हणजे सोडलेलं आहे, हो ना सर? डॉक्टर दीपक केळकर सर. येस सर, बोला. अनम्यूट करा. हा, बोला सर. बोला. नाही, मला काही म्हणजे विशेष काही बोलायचं नाही, की कोणाला काही विचारायचं असेल किंवा काही चर्चा असेल तर करू शकतो. तुम्हाला काय म्हणजे म्हणजे मी काय बोलते ते पटलं ना म्हणजे, कारण कोचिंग तुमचीच आहे, माझी पण तशी. नाही, मला थोडासा अजून एक आणखीन एक ऍडिशन. मला माहित नाही तुम्ही आता 3 दिवस काय केलं ते, हा हा. है ना. परंतु त्यामध्ये ऍडिशनल मी असं करू शकेल की तक्रार म्हणजे आपण कंप्लेंट्स करत राहतो ना, कंप्लेंट करणं. हा. तक्रार करतो म्हणजे आपण कंप्लेंट करतो. आणि कंप्लेंट का बरं करतो? कारण का जे चालू आहे ते मला नको आहे. हा. एक्सेप्टन्स नाही आहे. जे चालू आहे ते मला नको आहे, पण ते आहे. पण ते त्या त्या ठिकाणी ते आहे. किंवा माझी येस. बायको खूप चिडचिडी आहे, मला ते नको आहे, पण ती आहे. तर मी तक्रार हम्म. करत राहतो की माझी बायको चिडचिडी आहे. तर येस. माझा मुलगा अभ्यास करत नाही. माझा मुलगा अभ्यास करत नाही, मी तक्रार करत राहतो, तक्रार करत राहतो, तक्रार. माझा मुलगा अभ्यास करत नाही, तर तिथे आहे, ते खरोखर आहे, माझा मुलगा अभ्यास करत नाही आणि मी तक्रार करत राहतो याबद्दल. किंवा माझा बिझनेस चालत नाही, कॉम्पिटिशन खूप आहे, टफ आहे, वातावरण खूप टफ आहे, कॉम्पिटिशन खूप आहे, लोक पाय एकमेकाचे, अशी मी तक्रार करतो. मला ते नको आहे, पण ते आहे. तर सर्वांनी हे पाहायला पाहिजे की अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मला नको आहेत, पण ते तिथे आहेत आपल्या लाईफमध्ये. आणि मग त्या आहेत आणि आपल्याला तर नको आहेत, आपण त्याच्याबद्दल मग तक्रार करत राहतो की असं काय, हे असं नको, ते तसं नको, ते तसं नको, ते तसं नको. मग तो काहीतरी म्हणतो, आपण काहीतरी म्हणतो, आणि मग वादावादी होत राहते, येस. आणि मग पटत नाही, रिलेशनशिप खराब होतात. तर हे जे तक्रार आहे जेव्हा, तर त्याच्यामध्ये आपण हे नेहमी म्हणतो की बा, तक्रार करताना मला असं वाटतं की मी जे बोलतोय, मी जे बोलतोय, मी जे पाहतोय, तेच सत्य आहे. हम्म. दॅट इज द ट्रुथ. तेच सत्य आहे. मी जे हम्म. म्हणतोय तेच खरं आहे. म्हणजे आपण दुसऱ्याला काय वाटतं, त्याचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, त्याला काय हवं आहे, ते न करता मी म्हणतो तेच, म्हणजे माझं ऐका, मेरी आवाज सुनो. हम्म. मीच आणि मग खरं आपण आहे. त्याची तक्रार करत राहतो. हा, मीच खरं हम्म. आहे, माझाच पॉइंट ऑफ व्ह्यू जो आहे तो बरोबर आहे, मीच म्हणतो ते हम्म. बरोबर आहे, हे असंच येस. आहे. आणि आपण लोकांना डॉमिनेट करणार, त्यांच्यावरती हावी होणार, त्यांच्यावरती प्रेशर टाकणार, हम्म. आणि मग त्यामध्ये मग संबंध खराब होतात. जेव्हा आपण तक्रार करतो तेव्हा हे पाहायला पाहिजे की आपण त्याची जबाबदारी घेत नाही, हम्म. एकदम बरोबर. रिस्पॉन्सिबिलिटी. किंवा जे काही घडतं आहे त्याला मी कारणीभूत आहे हे नाही पाहत, तो कारणीभूत आहे. आपलं काय असतं, ब्लेम गेम चालू असतो. हम्म. जे काही घडतंय ते त्यांच्यामुळे घडत आहे, जे काही होते ते त्याच्यामुळे होत आहे, माझं काही नाही, ते त्याच्यामुळे आहे. तो असा आहे, तो तसा आहे, तो अमका आहे, तो अभ्यास करत नाही, ती चिडचिडी आहे, तो धंदा चालत नाही, ते लोक असे आहे, ते तमकत आहे, ते तमकत असं आहे, राजकारणी असे आहेत, महानगरपालिका अशी आहे, रोड असे खराब आहेत, कॉम्पिटिटर्स असे आहेत, है ना. फोनवाले फोन बरोबर विकत नाहीये, दूधवाला दूध वेळेवरती देत नाहीये, पेपरवाला पेपर वेळेवर टाकत नाहीये, अभ्यास मुलं करत नाहीयेत, शाळा बरोबर नाहीये, अमकं नाहीये, टमकं नाहीये. चालू आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि असा एकही वेळ जात नाही की जेव्हा आपण तक्रार करत. इवन ईश्वराबद्दल सुद्धा तक्रार असते. सगळं सगळं सगळ्या तक्रारी येतात. बरोबर.
त्या तक्रारीमध्ये आपल्याला हेच पाहिजे आहे की बुवा त्यामध्ये आपण त्याला दोष नाही देता त्याच्यामध्ये मी काय करू शकतो, हम्म. त्याची जबाबदारी घेऊन त्या परिस्थितीमध्ये मी कसा मार्ग काढू शकतो, 100% जबाबदारी घेऊन. हे जर पाहिलं तर नॅचरली तक्रार होणार नाहीत. कारण का तक्रार का बरं करायचे नाहीत किंवा तक्रार का बरं याच्यावर का बरं एवढं आपण हे करतो. कारण का जेव्हा तुम्ही तक्रार करता त्यावेळेला सायंटिफिकली असं की तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. हम्म. तक्रार करणाऱ्या लोकांचे पाठ दुखेल, कंबर दुखेल, डोकं दुखेल, मायग्रेनचे अटॅक येतील, डायबिटीज होईल, ऍसिडिटी होईल, तणाव वाढतो तक्रार केल्यामुळे. सर्व प्रकारच्या आजाराला निमंत्रण आहे तक्रार करणं म्हणजे. एकदम बरोबर. सर्व प्रकारचे आजार होऊ शकतात आणि म्हणून तक्रार करायला नको. हम्म. आणि मग प्यार जो आहे म्हणजे प्रेम एकमेकाबद्दलचं, ते प्रेम तर चालत जातं जेव्हा आपण तक्रार करतो तेव्हा ते वादावादीच तर जास्ती तिथेच होते. तिथूच संपतं. हो. त्यामुळे तक्रार ज्या ज्या ठिकाणी आपली आहे, ज्या ज्या ठिकाणी मला ते नको आहे, त्या ठिकाणी मी काय करू शकतो रादर दॅन ते तसं आहे, त्यांनी असं पाहिजे, त्यांनी सुधारायला पाहिजे. तर ते बोट तिकडे आपण देतो तेव्हा 3 बोट आपल्याकडे आहेत. एक बोट जेव्हा आपण जेव्हा दाखवतो तेव्हा 3 बोट हम्म. आपल्याकडे आहेत. तर स्वतःला बदलायचं आहे आणि स्वतः बदललं तेव्हा तक्रार ती खतम होईल. कारण तक्रार केल्याने आपली तब्येत खराब होते, मानसिक आणि शारीरिक. इतकंच हम्म. बरोबर आहे. बिलकुल. बिलकुल. पूर्ण सारांश सांगितलं तुम्ही 4 दिवसाचा. हम्म. हम्म. आम्ही आम्ही ह्याच गोष्टी 4ही दिवस म्हणजे डिटेलमध्ये होतं. काही म्हणजे हम्म. उदाहरण देऊन शिकवत होते. काही एकदम खरंच आज म्हणजे आपल्याला एक सायक्रेटिस्ट डॉक्टर सांगतात आहे आपल्याला म्हणजे कमीत कमी त्यावर तरी विश्वास ठेवा. मी आध्यात्मिक पद्धतीने सांगितलं पण सरांनी तर पूर्ण सायंटिफिक पद्धतीने सांगितलं. म्हणजे तेही जर त्यांच्याकडे पेशंट येत असतील तर मला वाटतं अशाच दृष्टीने समजवत असतील. हो ना सर? हम्म. हम्म. बरोबर. पण आम्ही आध्यात्मिक तर काही पद्धती प्रश्न असतील तर अशी विचारा कोणाला काही. हा, कोणाला काही प्रश्न बिलकुल असतील तर विचारू शकता. बिलकुल. तर कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर जरूर विचारा. आणि हे लक्षात ठेवा हे आता आपल्याला टू वे कम्युनिकेशनचा हा क्लास आहे आपल्याला. हा त्यामुळे तुम्ही व्हिडिओ ओपन करा थोडंसं 5-10 मिनिटासाठी तरी कमीत कमी आणि बोला. त्यांचे व्हिडिओ बंद आहेत. येस निविशा, जयश्री, रुपाली, रोशनी. येस सोनाली बोल. बोल. मॅम सरांनी आत्ताच सांगितलं की कोणी शाळेविषयी तक्रार करत असतं, मी एक टीचर आहे म्हणून विचारते, किंवा मुलांविषयी तक्रार करत असेल की माझा मुलगा अभ्यास करत नाही, माझी मुलगी अभ्यास करत नाही, मग त्यावेळी काय केलं पाहिजे? सर बोलतील. सर बोला. काय हम्म. म्हणताय? नाही नाही, तुमची तक्रार आहे का पहिले सांगा हे. नाही माझी नाही, आता शाळेची मी टीचर आहे. तर तुमची ही माझं तक्रार आहे. हा, तर तुमची ही तक्रार आहे की पालक तक्रार करतात अशी, अशी तुमची तक्रार आहे. तक्रार नाही, मला सल्ला. पण तुमची तक्रार काय आहे, किंवा पालक अशी तक्रार घेऊन आमच्याकडे येतात आणि आता आम्हाला समजत नाही आता काय करावं. ही तक्रार तुमची आहे आता माझ्याकडे. तुम्ही तक्रार करतात की बाबा याला काय करू बुवा मी, अशी आलं का तक्रार पालक लक्षात? घेऊन येतात तेव्हा. तक्रारीची तक्रार आहे. हा, जे तक्रारीची तक्रार तुम्ही करता हा. अशाला काय करायचं. बरोबर आहे की नाही. तर स्पेसिफिक तुम्ही जर विचारलं मला, तुम्ही सांगू शकेल की बा पालक काय तक्रार करतात. अं, घरी अभ्यास करत नाही, त्रास देतो, घरी जेवत नाही किंवा होमवर्क हम्म. कम्प्लीट करत नाही, असं जनरली हेच सांगतात पालक. करेक्ट. आणि मग त्यांना मी असं म्हणतो की तुम्ही सांगा की या तक्रारी करता, पालकांना मी म्हणतो की या तक्रारी करता तुम्ही कशा जबाबदार आहात ऍज ए पालक. मोबाईल जास्त पाहतो. तुम्ही किती मोबाईल पाहता. अभ्यास करत नाही, अभ्यास करत नाही, अभ्यास. तुम्ही किती अभ्यास करता. तुम्ही करता का अभ्यास. ह्याचा एक दिवस आपला धडा पण झालेला आहे. आरसा. है, समोरचा व्यक्ती आरसा. जसं हम्म. तुमच्याकडे कोणी दुर्लक्ष करतं असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही आपल्या जीवनात बघा की मी कोणाकडे कसं दुर्लक्ष करतो. म्हणजे दुर्लक्षाची ही भावना तुमच्याकडे निसर्ग देणारच. तसंच आता तुमचे मुलं अभ्यास करत नाही असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही कुठे अभ्यास करत नाही तुमच्या जीवनात. होऊ शकते तुम्ही तुमचं आरोग्यावरचा अभ्यास करत नाही, तुम्ही तुमच्या वेळेचं पुस्तकं व्यवस्थित ठेवत नाही, तुमचे सामान तुम्ही ठेवत नाहीये, तुम्ही कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यातला अभ्यास करत नाहीये.
तर त्याचा मग ते रिफ्लेक्शन तुम्हाला मुलगा दाखवणार, तो त्याच्या लाईफमध्ये अभ्यास नाही करत आहे. म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली आपण सगळं जोडलेलं आहे, हे आपल्यामुळेच होतं, म्हणजे आपणच रिस्पॉन्सिबल आहोत. ही गोष्ट तुम्हाला पालकांना समजवता आली पाहिजे. बरोबर ना तर सर? पालक त्या ठिकाणी, हा, तर पालक त्या ठिकाणी म्हणजे जसं पालक आहे तसे मुलं आहेत. एक्झॅक्ट. जसे पालक असतात तसे मुलं आहेत. जेव्हा पालक तक्रार करतात तेव्हा त्यांना म्हणा की पहिले तुम्ही पहा तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काय करतात, कारण का मुलं जे आहेत ते पालक काय म्हणतात याच्यापेक्षा पालक काय करतात हम्म. याच्याकडे पाहत राहतात. म्हणजे ऍक्शन्स दे स्पीक लाऊडर देन वर्ड्स. पालकांची ऍक्शन काय आहे, पालक काय करतात. तर हे पालकांनाच आम्ही कोचिंग करतो, मुलांना काहीच कोचिंग करत नाही. आम्ही म्हणतो पालक, आम्ही मुलांशी बोलत पण नाही. आम्ही म्हणतो पहिले पालकांना तुम्ही सांगा तुमचं काय करायचं पहिले. पालक सुधारले की मुलं सुधारणार. रूट रूटवर काम करावं लागेल आपल्याला. हम्म. आपण फळांवर स्प्रे करून नाही होत, है ना? राईट. तर डीप वर्क आहे, खूप डीप आहे. येस, खूप छान. चला, आणखी काही कोणाला प्रश्न आहेत? धन्यवाद, थँक्यू सोनाली, छान प्रश्न विचारले. थँक्यू. चला प्रेमा, अनम्यूट करा आणि मॅडम तुम्हाला काय तक्रार आहे बोला. प्रश्न तर नक्कीच आहेत, बोला. नाही, होते प्रश्न, पण आजचा तुमचा लेसन ऐकला तर तक्रार मुक्त जीवन जगायचं असं ठरवलंय मी आताच. क्या बात है. बढिया बढिया बढिया. जगून तर पहा, करून तर पहा. हम्म. तर म्हणजे आता तू मला वाटतं 2-3 दिवस नव्हती ना, तर ते सगळे रेकॉर्डिंग मी तुला पाठवलेले आहे, ती लिंक पूर्ण पूर्ण ऐक आणि त्याच्यावर ऍक्शन घे. ठीक आहे? हा, तर नक्की. प्रेमा ही माझ्या वहिनीची बहीण आहे. तर त्यामुळे मी काल जे मी सांगितले माझ्या वहिनीचं उदाहरण थोडंसं सांगितलं, तर कदाचित तुला समजेल पण. पण फार सुंदर म्हणजे हे झालेलं आहे. माझी वहिनी जी आहे ना सख्खी लहान, तिची ही लहान बहीण आहे प्रेमा. तर छान म्हणजे ह्या गोष्टी आहेत की आपल्या घरामध्ये जसं आता आपण म्हणतो ना, बाहेर सगळेजण, मला आता जसं सरांनी विचारलं की घरातले किती लोक रेकी शिकले तुमच्या, तुम्ही जेव्हा बाहेर सांगता इतके तुमचे स्टुडंट झाले, घरातले म्हणतात घरात कोणी नाही शिकले. फक्त प्रेमा शिकली एक. तर असंच असतं की बाहेर सगळे लोक आपल्याला कधी म्हणजे तक्रार म्हणा किंवा चांगलं आपलं कौतुक करणारे लोक बाहेरच मिळतात, पण सगळ्यात जवळचे लोक नाही राहत तेवढे. तर हे आपली तक्रार असते किंवा आपणच काहीतरी असं वेगळं करत असतो. तर हे आपल्याला शोधायचं असते, आपल्यामध्ये बघायचं असते. तर बाहेर काहीच नाहीये, आपल्या आतमध्येच आहे सगळं, ते बाहेर तसेच आरसा म्हणून दिसतंय आपल्याला सगळं. तर असं सुंदर आहे. समजलं का सगळ्यांना? कोणाला काही बोलायचं आहे अजून? हम्म. समजलं. ठीक आहे ना सगळ्यांना? तर चला, आज आपण इथे थांबूया. आणि आता आपला पुढचा विषय मी तुम्हाला तसं डिक्लेअर करेलच. तर हा आता फेब्रुवारी महिन्यामध्ये राहील. ठीक आहे? पण सगळे विषय करा, खूप इंटरेस्टेड आहेत. हे इंटरेस्टिंग वाटले ना तुम्हाला हे पूर्ण 4 दिवस? की बोर झाले? बोर नाही झाले ना? बोला बोला. येस पल्लवी, इंटरेस्टिंग आहे ना? म्हणजे मिळालं तुम्हाला, व्हॅल्यूज मिळाले ना? फक्त बदल झाला ना? येस. येस, येस. तर मग पण प्रत्येक नक्कीच. गोष्टीची हा, तक्रार नाही, तक्रार नाही, एक्सेप्टन्स. है ना? एक्सेप्टन्स जे आहे ते, कारण एक्सेप्टन्स केल्याशिवाय आपल्याला आपलं म्हणजे दिसणारच नाही ना की आपण काय करतो आहे. है बरोबर. ना? जेव्हा एक्सेप्टन्स करू तेव्हाच आपण स्वतःला बदलू ना. हो, तक्रार करणं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेतच नाही, म्हणजे मला बदलायचं नाहीये किंवा मी सहानुभूती घेते, म्हणजे आपण लो फ्रिक्वेन्सी मध्ये जातोय. बरोबर. तक्रार करतो म्हणजे आपण रेकीचे स्टुडंट हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी मध्ये, की मी काय बदल करू शकते, मी काय चांगलं करू शकते, लोक असे करत नाही, लोक तसे करत नाही, मी काय करू शकते, बेस्ट करा.
आणि येस. आपोआप आपली एनर्जी बदलली की आपला ऑरा बदलतो, आपली सर्व एनर्जी बदलते. हळूहळू आपला पूर्ण समाज, आपला देश, आपलं ब्रह्मांड बदलवण्याची जिम्मेदारी माझी आहे फक्त, असं धरून चला. ह्या ब्रह्मांडातला सर्वात इम्पॉर्टंट घटक मी आहे. सर्वांनी असं करायचं आहे आपल्याला. आपोआप ब्रह्मांड पॉझिटिव्ह होऊन तेव्हा जातो, होय. है ना. तर चला, खूप खूप धन्यवाद. जादू आणि आहे जादू. प्रत्येक, हो, प्रत्येक वेळेस येत चला, आणखी लोकांना जोडत चला, सांगत चला. ठीक हो आहे. हो. हा, थँक्यू. चला, ओके. गुड धन्यवाद. नाईट. थँक्यू. बाय बाय. बाय गुड बाय. नाईट.